अमरावती शहरातील गांधी चौक ते रविनगर मार्गावरील डॉक्टर सतीश अग्रवाल यांच्या रुग्णालयासमोरील बन्सल मेडिकल या औषधी दुकानाला आग लागल्याची घटना मंगळवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास घडली। घटनेची माहिती मिळताच अग्निशामक पथकाच्या चमूने घटनास्थळ गाठून आगीवर नियंत्रण मिळवले। शहरातील भूतेश्वर चौक परिसरात बालरोग तज्ञ डॉक्टर सतीश अग्रवाल यांचा दवाखाना आहे। हा दवाखाना गांधी चौक ते रविनगर मार्गावर आहे। मंगळवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास रुग्णालयातील औषधी दुकानात आग लागल्याची घटना घडली। यावेळी काही रुग्ण व त्यांचे नातेवाईक रुग्णालयाच्या वरच्या माळ्यावर उपस्थित होते। यावेळी औषधीच्या दुकानात शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही आग लागल्याचे सांगितले जात आहे। आग लागल्याने रुग्णालयात एकच खळबळ उडाली। औषधी दुकानातील नागरिकांनी व विक्रेत्याने दुकानाबाहेर येऊन स्वतःचा बचाव केला। आग लागल्याची माहिती तात्काळ महापालिकेच्या अग्निशामक विभागास देण्यात आली। अग्निशामक विभागाच्या पथकाने घटनास्थळ गाठून आगीवर पाण्याचा मारा केला। यामुळे आग आटोक्यात आली। अग्निशामक विभागाच्या पथकाने शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले। दरम्यान या आगीमुळे या मार्गावर नागरिकांची चांगलीच गर्दी झाली होती। राजापेठ व कोतवाली पोलिसांना ही माहिती मिळताच पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले। परिसरातील नागरिकांनी देखील आग विझवण्यासाठी प्रयत्न केले। आग लागल्याचे कळताच तात्काळ खासदार नवनीत राणा यांच्यासह मनपाचे नगरसेवक अजय सारस्कर, विशाल कुलकर्णी पोहोचले। आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाचे 3 बंब आग विझविण्यास आले होते। दरम्यान रुग्णालयाचे संचालक डॉक्टर सतीश अग्रवाल यांनी मेडिकल स्टोअर्सला आग लागल्याचे स्पष्ट केले आहे। ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे त्यांनी म्हटले आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।